हॅलो अँड वेलकम. मागच्या सेशनमध्ये आपण काय केलं होतं, नेव्हिगेशन बार म्हणजेच नाव बार आपण तयार केला होता. त्यालाच काय म्हटलं जातं, मेनू बार पण म्हटलं जातं, बरोबर. आज आपण तोच नाव बार पुन्हा एकदा रिपीट घेतोय, जेणेकरून तुम्हाला तो समजेल का कसा वर्कआउट करायचा. सो नाव बार तयार करण्यासाठी पहिल्यांदा मी एक HTML पेज बनवतो. नाव बार म्हणा किंवा मेनू बार म्हणा. आज तो मेनू बार मी फोटो गॅलरीमध्ये पण तुम्हाला यूज करून दाखवतो. सो इथे मी म्हणतो नाव बार, ठीक आहे. आता इथे मी नाव बार क्रिएट करणार आहे. सो याच्यासाठी मला काय करायचं, CSS लिंक करायचंय. सो इथं मला एक नवीन CSS लिंक करावं लागेल. सो मी इथे एक लिंक रिलेशन देतो. काय देणार, स्टाईल शीट, ठीक आहे. आणि आपण जे CSS क्रिएट करणार आहे त्याचं इथे एक नाव देऊया. फॉर एक्झाम्पल नाव.css मी फाईल क्रिएट करतो. तयार नाही केलेली अजून, पण ती आपण तयार करणार आहोत, ठीक आहे. आता काय करूया, मागच्या सेशनमध्ये आपण UL-li टॅगचा यूज केला होता. आज आपण नाव टॅगचा यूज करून त्याच्यामध्ये UL-li टॅग यूज करूया. सो मी काय केलं, डायरेक्टली HTML5 कंट्रोल यूज केला. नाव, त्याला एक क्लास देतो नाव बार, ठीक आहे. त्याला मी एक क्लास दिला नाव बार, ठीक आहे. आता ह्या नाव बार मध्ये आपण काय करूया, एका साईडला लोगो पण ऍड करूया. म्हणजे काय होईल, आपल्या वेबसाईटचा जो लोगो आहे तो लोगो पण इथे डिस्प्ले होईल. सो मी इथे एक डिव्हिजन क्लास, त्याला एक लोगो नावाचा एक क्लास मी प्रोव्हाइड करतो, ठीक आहे. फॉर एक्झाम्पल इथे मी नाव दिलं CSM. तुम्हाला काय द्यायचं ते द्या. CSM कम्प्युटर मी नाव दिलं. तुमच्या मनावर आहे तुम्हाला लोगो कसा डिझाईन करायचा तो. तुम्ही इथे इमेज पण देऊ शकता. म्हणजे काय होईल, आपली एका साईडला काय येईल, त्याचा लोगो पण येऊन जाईल. आता यामध्ये काय केलं आपण, एक UL काल पाहिलं आपण, अनऑर्डर लिस्ट आपल्याला घ्यायची म्हणून एक UL क्लास घेतला, ज्याला आपण नाव देऊया नाव डॅश मेनू. कारण याच्या अंडर आपले काय दिसणार आहे, सगळे मेनूज डिस्प्ले होणार आहे. ओके, मग आपल्याला मेनूज काय काय क्रिएट करायचे होते, काल जसे क्रिएट केले तसेच क्रिएट करूया आपण. सो LI मध्ये मी काय घेतलं, एक अँकर टॅग घेतला AHREF, ठीक आहे. त्याला मला काही लिंक द्यायची नाहीये. सो मी ते एक सिंपल एक टॅग घेतला होम. म्हणजे काय केलं, मी एक होम मेनू घेतला. जसा मी होम घेतला त्याच पद्धतीने मी काय घेतो, अबाउट, कॉन्टॅक्ट, गॅलरी, काल जसे मी ऑप्शन्स आपण घेतले तसंच. फॉर एक्झाम्पल आपण इथं करूया कोर्सेस, त्यानंतर खाली घेऊया प्रोजेक्ट्स, त्याच्या खाली घेऊया अबाउट, त्याच्या खाली घेऊया कॉन्टॅक्ट, ठीक आहे. असा क्लास आपण घेऊया, ठीक आहे. एवढं क्रिएट केलं आपण, बस आपलं HTMLचं काम संपलं. आता HTMLचं काम संपल्यानंतर आपल्याला काय करायचं, CSS बनवायचं. मग CSS आपण कोणतं बनवणार आहे, वरती जे CSS आपण लिंक केलं कोणतं, नाव.css. सो मी इथं काय आलो, न्यू फाईल बनवली, त्याला नाव काय दिलं, नाव.css. आता ह्या CSS फाईलमध्ये आपल्याला कोणते कोणते क्लासेस क्रिएट करायचे, पहिले आपल्याला काय करावं लागेल, नाव बार क्लास क्रिएट करावं लागेल, लोगो करावं लागेल, UL-li टॅग म्हणजे अँकर टॅग साठी पण राईट करावं लागेल. सो तुमच्याकडे 2-3 ऑप्शन आहे. एक, तुम्ही ID बेस राईट करा, ID सिलेक्टर यूज करा, क्लास सिलेक्टर यूज करा, टॅग सिलेक्टर यूज करा, वडेवर तुम्हाला 3 सांगितले मी, 3 पैकी तुम्ही कोणतंही यूज करा. पहिला आपण कॉमन करूया. स्टारनी काय होणार, कॉमन होणार. मागच्या सेशनमध्ये आपण पाहिलंय, पहिल्यांदा मार्जिन किती दिली 0, पॅडिंग किती दिली 0. याने काय होईल, आपला जो नाव बार आहे हा काय होईल, एका टॉपच्या कॉर्नर मधून काय होईल, चालू होईल, ठीक आहे. आणि त्याला काय देऊ आपण, एक बॉक्स साइजिंग देऊ. आता इथं नवीन दिसणार पहा, कारण आपल्याला काय दिसलं पाहिजे, बॉक्समध्ये दिसलं पाहिजे. सो बॉर्डर बॉक्स मी इथं मेन्शन करतो, ठीक आहे. म्हणजे काय केलं आपण एक कॉमन मार्जिन दिली आणि त्यांना काय केला, कॉमन एक फॉन्ट देऊया. सो इथे मी फॉन्ट फॅमिली पण ठेवली. इथं फॉन्ट फॅमिली देतो मी सपोज टाइम्स न्यू रोमन. म्हणजे काय होईल, आपले जे मेनूज आहे ते सगळे मेनूज काय येतील, टाइम्स न्यू रोमननी येतील. जेव्हा आपण CSS मध्ये स्टार नावाने एखादी प्रॉपर्टी मेन्शन करतो किंवा CSS राईट करतो, स्टारचा मिनिंग काय, का तुमच्या ओव्हरऑल सगळ्या याला तो पार्ट अप्लाय होईल. पहा मी रन करून दाखवतो. आता आउटपुटला तुम्हाला काही दिसणार नाही, कारण तुम्ही स्टार यूज केलंय फक्त. त्यामुळे अजून काही तुम्ही कलर वगैरे विड्थ हाईट काहीच सेटअप केलेलं नाही. त्यामुळे तुम्हाला आउटपुटला फक्त तुम्हाला होम, अबाउटस, कॉन्टॅक्ट एवढंच दिसेल, पण ते पण एका खाली एक दिसतील पहा. हे पहा आले. आता तुमचं CSM कम्प्युटर हा लोगो कन्सिडर झाला पाहिजे. होम, कोर्सेस, प्रोजेक्ट हे एका पुढे एक आलं पाहिजे, बरोबर. मग पहिल्यांदा काय करू आपण, हे जे व्हाईट बॅकग्राऊंड आहे ना, याला बॅकग्राऊंड कलर देऊया एकदम.
कारण काल आपण बॅकग्राऊंड कलर वगैरे काहीच नाही दिला. सो बॉडी टॅगला काय देऊ आपण, एक बॅकग्राऊंड कलर देऊया. बॅकग्राऊंड कलर फॉर एक्झाम्पल आपण F4F7FC या टाईपनं एक बॅकग्राऊंड कलर देऊया, व्हाईट टाईप. ठीक आहे. आता बॅकग्राऊंड कलर दिल्यानंतर पहिल्यांदा मी नाव बार तयार करतो. नाव बार म्हणजे कोणता, आपल्याला जो नाव टॅग आपण यूज केला त्याच्यामध्ये आपण नाव बार नावाचा क्लास दिलाय. सो नाव बार. आता नाव बारची विड्थ किती ठेवायची, म्हणजेच काय, ह्या इथे आपली ही विड्थ आली पाहिजे. बरोबर आहे. हा कलर आला तुमचा थोडासा ग्रेइश कलर. आता नाव बारला आपल्याला काय ठेवावं लागेल, विड्थ ठेवावं लागेल. सो मी याला काय ठेवलं, विड्थ ठेवली. सपोज मी 90% करतो, 100% यूज नाही करत आहे, 90% यूज करतो. आणि याला मार्जिन पण ठेवतो. मार्जिन किती ठेवतो, 20 पिक्सल ऑटो याच्यासाठी ठेवली का ऑटोमॅटिकली तो काय होईल, ऍडजस्ट केला जाईल. मार्जिन 20 पिक्सल म्हणजे काय झाली, लेफ्ट राईट टॉप बॉटम चारही बाजूला मार्जिन कशी सुटली तुमची, 20 पिक्सलची. ॲज वेल एज पॅडिंग पण सोडू. पॅडिंग म्हणजे काय होईल, कारण त्या नाव बारमध्ये आपला एलआय टॅग आहे आणि एलआय मध्ये आपला अँकर आहे. म्हणजे काय, ऍक्च्युली त्या नाव बारमध्ये आपले मेनूज आहे. सो ते येताना थोडेसे काय येतील, आतल्या थोडीशी त्यांना काय सुटेल, स्पेस सुटेल. सो मी याला पॅडिंग देतो 15x म्हणजे 15 पिक्सल प्लस 40 पिक्सल. म्हणजे टॉपकडून बॉटमकडून आपण काय केलं, टॉप आणि बॉटम काय केलं, त्यांना सोडलं. त्यानंतर एक बॅकग्राऊंड कलर देऊ. बॅकग्राऊंड कलर दिल्याने आपल्याला काय होऊन जाईल, बॅकग्राऊंड कलरने आपल्याला काय होऊन जाईल, क्लिअर होऊन जाईल का आपल्याला कोणता कलर दिसतोय, आपला नाव बार आलाय की नाही, तो आपल्याला क्लिअर होऊन जाईल. आता बॅकग्राऊंड कलर तुम्ही 2-3 यांनी देऊ शकतात. तुम्हाला ग्रेडियंट कलर माहीत असेल, म्हणजे 2 कलर 3 कलर जर द्यायचा असेल तर त्या पद्धतीने पण देऊ शकतात. सो इथे एक ऑप्शन आपण नवीन शिकूया, लिनियर कलर. पहा, लिनियर बॅकग्राऊंड देऊ शकता तुम्ही. कसं देऊ शकतात, लिनियर ग्रेडियंट. तुम्ही काय देऊ शकतात, लिनियर ग्रेडियंट. ठीक आहे. 135 डिग्री. लिनियर म्हणजे कसं, एकानंतर एक. आणि मी इथं सपोज रेड आणि पुढं काय दिलं, येलो. पहा बरं का, 2 कलर दिले. सेव्ह करा, इकडे या. आता पहा, इथं तुम्हाला दिसत नाही कारण विड्थ दिली आपण, हाईट दिलेली नाही अजून. हाईट न दिल्यामुळे तो दिसत नाही तुम्हाला कलर. मी याला जर हाईट प्रोव्हाइड केली, HEIGHT हाईट 30 पिक्सल, तर पहा लिनियर ग्रेडियंट कलर दिसत नाहीये. सो बॅकग्राऊंड देऊया आपण, बॅकग्राऊंड कलर नाही, बॅकग्राऊंड देऊ. आलं. हे पहा, बॅकग्राऊंड म्हणजे 2 कलर मध्ये दिलं. पहा, मी येलो आणि रेडिश मध्ये बॅकग्राऊंड दिलं. तुम्हाला द्यायचं असेल तर तुम्हाला 3 कलर मध्ये पण देता येतं. लिनियर ग्रेडियंट मध्ये दिलं मी. नॉर्मली आपण फक्त बॅकग्राऊंड कलर देतो. आज तुम्ही नवीन प्रॉपर्टी एक पाहिली, लिनियर ग्रेडियंट म्हणजे 2 कलर मध्ये तुम्हाला द्यायचं असेल तर तुम्ही 2 कलर मध्ये पण देऊ शकतात. त्याला आपण काय दिलं, पहा 135 डिग्री दिलं. आता हे जर मी कमी केलं, 100 डिग्री सांगितलं, तर पहा कलर मध्ये कॉम्बिनेशन बदलतील. पहा, हे पहा, रेडचं कॉम्बिनेशन कमी झालं, येलोचं कॉम्बिनेशन जास्त वाढलं. सो तुम्ही त्या पद्धतीने द्यायचं असेल तर त्या पद्धतीने पण देऊ शकता. तुमच्या मनावर तुम्हाला कसं द्यायचं. ठीक आहे. आपल्याला हाईटची गरज नाहीये, त्यामुळे आपण हाईट काढणार आहे नंतर. तात्पुरती टेम्पररी तुम्हाला दिसावं म्हणून मी हाईट ठेवतो. ठीक आहे. त्यानंतर आपल्याला नाव बार थोडा राऊंडेड रेक्टँगल पाहिजे म्हणून काय करूया आपण, बॉर्डर रेडियस सेटअप करूया. राऊंडेड रेक्टँगल करूया 15 पिक्सलचा. सो आपल्याला आउटपुटला त्याने काय येतो, हे असा राऊंडेड कॉर्नर येईल. ठीक आहे. ज्याचा यूज करून काय करता येईल, आपल्याला नाव बार दिसताना एकदम प्रॉपरली डिस्प्ले होईल. आता इथे काय करायचं, आपल्याला अलाइन करून घेऊया आयटम. म्हणजे याच्यामध्ये जे आयटम्स येणार आहे ते सगळे आयटम्स काय करू आपण, सेंटरला डिसाइन होतील. म्हणजे आपल्याला अँकर टॅगनी त्याच्यामध्ये व्हॅल्यूज टाकायचे आहे. एलआय लिस्टनं आपल्याला काय होणार आहे, लिस्ट आयटम येणार त्याच्यामध्ये, त्यांना देऊया. ठीक आहे. त्यानंतर प्रत्येक आयटम मध्ये काय झाली पाहिजे, स्पेस आलं पाहिजे. होम, अबाउटस, कॉन्टॅक्ट यांच्यामध्ये काय आलं पाहिजे, स्पेस आली पाहिजे. म्हणून काय करूया, जस्टिफाय कंटेंट करूया. जस्टिफाय कंटेंट काय करूया, त्यांच्यामध्ये काय दिसली पाहिजे, स्पेस बिटवीन. म्हणजे त्यांच्यामध्ये थोडीफार काय दिसली पाहिजे, स्पेस दिसली पाहिजे. आणि डिस्प्ले फ्लेक्स करूया. फ्लेक्स म्हणजे काय होईल, तो स्क्वेअर मध्ये काय होऊन जाईल, तुमचा आयटम डिस्प्ले होऊन जाईल. आणि याला काय देऊया आपण, थोडंसं नावबार चांगला दिसावा म्हणून काय करूया, बॉक्स शॅडो दिसूया.
म्हणजे आपण बॉक्स शॅडो जे यूज केलं होतं ना त्या पद्धतीचा बॉक्स शॅडो आपण काय करूया देऊया. सपोज 8 पिक्सल 20 पिक्सल आणि RGB देऊया. RGB A 0,0,0,0.15. आता हा कलर तुमच्या मनावर आहे तुम्हाला कोणता द्यायचा. शॅडो मी ब्लॅक कलरची डायरेक्ट शॅडो दिली तरी येऊ शकतं. ठीक आहे, तुमच्या मनावर आहे तुम्हाला किती द्यायचा. हा कलर माझ्या मनावर नाहीये. तुम्हाला जर वाटलं तर इथं दुसरा शॅडो द्यायचा तर तुम्ही दुसरा शॅडो पण देऊ शकता. हे बघा इथं पाठीमागे शॅडो आलेला आहे. तुम्हाला असं वाटलं का नाही मला दुसरा शॅडो द्यायचा आहे तर तुम्ही दुसरा शॅडो पण देऊ शकता. फॉर एक्झाम्पल मला असं वाटलं का इथं 10 द्यायचं तर त्या पद्धतीने तो शॅडो चेंज पण होईल. ठीक आहे, मी इथं देतो 15 12 देतो. हे बाई इथं खाली शॅडो आली त्याची ब्लॅक कलरची. तुम्हाला असं वाटलं का नाही मला शॅडो वेगळी द्यायची रेड कलरची किंवा ग्रीन कलरची शॅडो द्यायची ते बघा ग्रीन कलरची शॅडो पण येईल. ठीक आहे, ती शॅडो येऊन जाईल. जर तुम्हाला ती शॅडो अगोदर पाहिजे असेल तर तुम्ही काय करा बॉक्स शॅडो अगोदर घेतली तरी चालेल. ठीक आहे, 8 पिक्सल 25 पिक्सल RGB आपण देऊन टाकलं. ठीक आहे, हे झालं नावबारचं डिझायनिंग आपलं. आता नावबारचं डिझायनिंग झालं म्हणजे आपण काय तयार केली जी पट्टी होती आपली कोणती ज्याच्यामध्ये आपले CSM कम्प्युटर आणि हे नावं येणार होते त्या पट्टीला आपण डिझाईन केलं. आता काय करूया CSM कम्प्युटर हा जो लोगो आहे याला आपण प्रॉपरली डिझाईन करूया. त्याचा कलर कोणता ठेवायचा, त्याचा फॉन्ट कोणता ठेवायचा, त्याच्यामध्ये स्पेसिंग किती ठेवायची, काय ठेवायची. मग काय करूया आपण लोगो नावाचा एक क्लास घेतलेला त्याच्यासाठी. बरोबर आहे, मेनू बारच्या याच्यात लोगो नावाचा क्लास ठेवलाय. सो त्याला आपण काय करूया व्हाईट कलर करूया. त्याची फॉन्टची साईज थोडीशी जास्त करूया जेणेकरून तो प्रॉपरली दिसेल. ठीक आहे, फॉन्ट थोडासा जाड करूया, बोल्ड करूया जेणेकरून काय होईल फॉन्टचं वेट आपण जर केलं बोल्ड तर तो काय होऊन जाईल थोडासा जाड होऊन जाईल. ठीक आहे, आणि लेटरमध्ये काही स्पेसिंग ठेवायची असेल तर स्पेसिंग पण तुम्ही ठेवू शकता. हे पाहिलं CSM कम्प्युटर. लेटरमध्ये तुम्हाला काही स्पेसिंग करायची असेल तर तुम्ही करू शकतात. लेटर स्पेसिंग मी सांगितलं 1 पिक्सल म्हणजे प्रत्येक याच्यानंतर 1 पिक्सल सुटला पाहिजे. सो तुम्ही त्याला वाढवायचं असेल तर तुम्ही त्याला वाढवू शकता. झालं. आता 2 गोष्टी केल्या आपण. काय केलं आपण एक नावबार पण तयार करतोय प्लस लोगो डिझाईन केला. आता लोगोचं काम झालं आपलं डिझाईन. आता आपल्याला काय करायचे होम कोर्सेस आता हे एका लाईनमध्ये आणायचे. आता होम कोर्सेससाठी आपण काय घेतलेले पहा. होम कोर्सेससाठी आपण नावबारचा तयार केला, लोगो पण तयार केला. आता काय करायचा नाव मेनू तयार करायचा. म्हणजे याच्यामधले सगळे हे 4-5 सगळे ऍड करायचे. नाव मेनू तयार केल्यानंतर त्याच्यामधला अँकर टॅग पण आपल्याला घ्यायचं. मग कसं घेणार सो आपण एक क्लास तयार करणार .नाव-मेनू. आता नाव मेनू कसा बनवणार. नाव मेनू मध्ये पहिल्यांदा आपल्याला काय आलं पाहिजे अंडरलाईन किंवा ते जे डॉट आले ते डॉट आले नाही पाहिजे. म्हणून काय करणार लिस्ट स्टाईल. डॉट नाही आले पाहिजे म्हणून लिस्ट स्टाईल काय केली आपण नन केली. हे पहा नन केलं का लगेच पहा तुमचे डॉट निघून गेले निघून डॉट. आता डॉट निघून गेल्यानंतर तुम्ही काय केलं डिस्प्ले फ्लेक्स. डिस्प्ले फ्लेक्स म्हणजे तो काय मीन जसं आपला नॉर्मली फ्लेक्स असतो त्या पद्धतीने तुमचं डिस्प्ले होईल. आणि त्यांच्यामध्ये गॅप कितीचा ठेवला मी 25 पिक्सलचा गॅप ठेवला. आले का रे. हे बा डिस्प्ले फ्लेक्समुळे काय झालं तो डायरेक्टली आडवा झाला. आपल्याला फ्लोट लेफ्ट वगैरे प्रॉपर्टी करायची गरज पडली नाही. कारण फ्लोट लेफ्ट केलं तर आपल्याला एक ऍडजस्ट करावं लागतं. त्यानंतर मार्जिन सेटअप करत बसावं लागतो. तर तसं सेटअप करायची गरज नाही. डिस्प्ले फ्लेक्स केलं आणि आपण काय करून टाकलं हे बा गॅप दिला 25 मध्ये. आता हाच जर डिस्प्ले फ्लेक्स मी नसता केला तर पहा एका खाली एक. मग याला डिस्प्ले फ्लेक्स केलं तर तो ऑटोमॅटिकली काय झाला तुमचा होरिझॉन्टल यांनी ऍडजस्ट झाला. आता काय त्याच्या खाली काय येते अंडरलाईन येते. अंडरलाईन येते म्हणजे काय येते अँकर टॅग मध्ये होम अबाउट अस कॉन्टॅक्ट हे आपलं अँकर टॅग मध्ये. पण अँकर टॅग कोणामध्ये नाव डॅश मेनू मध्ये जो अँकर टॅग आहे त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं अंडरलाईन काढायची. म्हणून कोणती प्रॉपर्टी टेक्स्ट डेकोरेशन न एवढीच प्रॉपर्टी दिली का तुमच्या अंडरलाईन निघून जातील. पहा गेले अंडरलाईन निघून. ठीक आहे, आता व्हाईट कलर थोडासा अट्रॅक्टिव्ह दिसतोय. मग आपण काय करू त्याचा कलर पण चेंज करून टाकू. सो कलर काय करूया व्हाईट करूया. बरोबर व्हाईट कलर केल्यामुळं काय तयार झालं तुमचं इकडे तुम्ही पाहिलं तर इथे तुमचा कलर पण काय झाला व्हाईट तयार झाला. ठीक आहे, आता कलर व्हाईट झालाय
त्यानंतर अंडरलाईन पण निघून गेलेली आहे. आता काय करूया, थोडासा फॉन्ट त्याचा वाढवून घेऊया, बरोबर आहे. थोडीशी स्पेसिंग बिसिंग वाढवायची असेल तर ते पण आपण करून घेऊया. ठीक आहे. सो काय करूया, फॉन्टची साईज सेटअप करूया. आपल्या लोगोपेक्षा थोडीशी कमी ठेवूया. लोगोची 25 आहे तर आपण याची 17-18 ठेवून देऊ. त्यानंतर याला पॅडिंग करूया. 8 पिक्सल 15 पिक्सलची पॅडिंग केली. पॅडिंग तुमच्या मनावर आहे तुम्हाला किती करायची स्पेसिंगसाठी. आणि एक त्याला ट्रान्झिशन देऊया जेणेकरून तो येताना थोडासा कसा दिसेल आपल्याला, ॲनिमेशन टाईप दिसेल. 0.3 सेकंद पाहूया. हे बा स्पेसिंग पण आली. अजून याच्यावर H4 प्रॉपर्टी आपल्याला करायची आहे गेल्यानंतर. हे बा स्पेसिंग पण आली, फॉन्ट पण वाढलाय. तुम्हाला वाटलं रेड कलर इकडून घ्यायचा तर तुम्ही इकडून रेड कलर पण घेऊ शकतात. आपण जो बॅकग्राऊंड लिनियर दिलेला आहे याला अगोदर येलो द्या, तुम्हाला जो द्यायचा तो. अगोदर मी येलो देतो. आणि नंतर रेड द्या वाटलंच तर. तुमच्या मनावर तुम्हाला कसा कलर द्यायचा हे पण, म्हणजे तुम्हाला जसं अट्रॅक्टिव्ह वाटेल किंवा तुम्हाला जसं योग्य वाटेल त्या पद्धतीने तुम्ही सेटअप करू शकता. ठीक आहे. आता याच्यावर गेल्यानंतर काही ॲनिमेशन दिसत नाहीये. नावबार प्रॉपरली वाटतोय पण जरा थोडंसं हायलाईट झालं पाहिजे, बॅकग्राऊंड थोडंफार चेंज झालं पाहिजे, बरोबर आहे. म्हणून काय करतो मी, CSS ला येतो आणि अँकर टॅगवर क्लिक केल्यानंतर आपलं चेंज होणार आहे. कोणता अँकर टॅग, नाव डॅश मेनू, त्याचा ए आणि त्याची कोणती प्रॉपर्टी, H ओव्हर. H ओव्हरला काय देऊया आपण, बॅकग्राऊंड देऊया. H ओव्हरला काय देऊया आपण, बॅकग्राऊंड देऊया. RGB ना, RGBA. आता हे RGBA म्हणजे काही नाहीये, कलर आहे हा. तुम्ही सिलेक्ट करून जरी कलरचं नाव दिलं त्यानंतर तुम्ही दिलं तरी चालेल. मी आता हे नेटवरचा जो कलर आहे तो कलर कॉम्बिनेशन मी देतोय फक्त, बाकी काही नाही. आणि त्यानंतर थोडंसं बॉर्डर रेडियस त्याची चेंज करूया. बॉर्डर रेडियस सपोज आपण 10 पिक्सलची करूया. पहा बरं आता गेल्यानंतर काय होतंय, हे पहा H ओव्हरवर गेल्यानंतर बॅकग्राऊंडला काही कलर बदलतोय का, RGBA. हे पहा, हे पहा कलर बदलतोय पहा, म्हणजे तेवढाच बॉक्स सेटअप होतोय पहा. थोडासा कलर तुम्हाला वेगळा पाहिजे असेल तर आपण ब्लॅक करूया. हे पहा दिसतोय. सो या पद्धतीने पण तुम्ही करू शकता. तुम्हाला वाटलं का नाही थोडंसं आहे ना डार्किश कलर घ्यायचा. हे पहा तुम्हाला जसा पाहिजे तसा तुम्ही नेव्हिगेशन बार घेऊ शकता. झालं. बॉर्डर रेडियस तुम्हाला वाढवायची असेल तर तुम्हाला सर्क्युलरमध्ये करायचं, सर्क्युलरमध्ये पण तुम्ही करू शकतात. टेक्स्टचा कलर तुम्हाला ठेवायचा असेल टेक्स्टचा कलर ठेवा. फॉन्ट वाढवायचा असेल तर फॉन्ट पण तुम्ही वाढवू शकता. तुम्हाला वाटलं का नाही इथं कलर थोडासा वेगळा घ्यायचा तर तुम्ही वेगळा कलर पण चूज करू शकतात. फॉर एक्झाम्पल एखाद्याला वाटलं का ब्ल्यू कलर घ्यायचा तर तो ब्ल्यू कलर पण घेऊ शकतो, पण त्याच्यावर हायलाईट झाला पाहिजे, तो कलर व्यवस्थित हायलाईट होतोय बा. सो या पद्धतीने तुम्ही नेव्हिगेशन बार तयार करू शकता. ओके. सो यामध्ये तुम्हाला काय कळालं, काही प्रॉपर्टीज नवीन पाहिल्या आपण. बॉर्डर रेडियस ऑलरेडी पाहिली होती, पण बॅकग्राऊंड नावाची एक प्रॉपर्टी, बॅकग्राऊंड कलर आणि बॅकग्राऊंड दोन्ही पण सेम आहे. पण बॅकग्राऊंडमध्ये तुम्हाला काय करता येतं, ग्रेडियंटमध्ये लिनियर ग्रेडियंटमध्ये 2 कलर 3 कलरमध्ये तुम्हाला द्यायचा असेल तर तो देता येणार आहे. त्यानंतर तुम्हाला टेक्स्ट डेकोरेशन प्रॉपर्टी कळाली. त्यानंतर डिस्प्ले फ्लेक्स आणि गॅप नावाची एक प्रॉपर्टी. डिस्प्ले फ्लेक्सना ऑटोमॅटिकली काय होणार, तो हॉरिझॉन्टल व्हर्टिकल तुम्हाला सेटअप करायचा असेल तर तो होईल. गॅपनी त्याच्यामध्ये काय होईल, स्पेसिंग सेट होऊन जाईल. लेटर स्पेसिंग एक नावाची तुम्हाला ॲट्रिब्यूट कळाली किंवा प्रॉपर्टी कळाली. लेटर स्पेसिंग म्हणजे काय, प्रत्येक कॅरेक्टरमध्ये कितीचं स्पेसिंग आलं पाहिजे. ठीक आहे. त्यानंतर जस्टिफाय कंटेंट, यांनी काय म्हणा, जस्टिफाय कंटेंट म्हणजे ऑटो अलाइनमेंट करताय किंवा तुम्ही काय करताय प्रत्येक कंटेंटमध्ये काय करताय, म्हणजे एक वर्ड झाला किंवा एक कंपोनंट झाल्यानंतर त्याच्यामध्ये काय आलं पाहिजे, सो स्पेस आली पाहिजे म्हणून आपण इथं स्पेस बिटवीन घेतलेलं आहे. आणि ते एक लिनियर ग्रेडियंट नावाचा एक कन्सेप्ट तुम्हाला माहीत झाला. ओके. सो हे झालं तुमचं नावबार क्रिएशन.
सो नेक्स्ट सेशनमध्ये आपल्याला काय करायचं, हाच नाव बार कशात ऍड करायचा आहे, तुम्हाला फोटो गॅलरीमध्ये ऍड करायचा आहे. ॲज वेल ॲज तुम्हाला काय करायची, ड्रॉपडाऊन लिस्ट तयार करायची आहे. ओके, ठीक आहे, चालेल, थँक्यू.